आज आपण सिन्नर पाटे येथील शेतकरी आळिंगे साहेब यांची आज आपल्याची भेट झाली आहे. तर हे शेतकरी आपला ज्ञानविरा गेल्या 2 वर्षापासून वापरत आहे. त्यांनी ऊस झालं, कोबी झालं, या अनेक पिकांसाठी वापरलेलं आहे. तर आपण त्यांच्या थोडक्यात संवाद घेऊ, काहींना काही रिझल्ट कसे वाटले. तर नमस्कार का, तुम्ही हा ज्ञानविरा वापरला, सर्वतरी तुम्ही कोणत्या पिकासाठी वापरला? वापरला आहे. ऊसाची पत्ती मोठी होती, वाढ होती, हिरवा गार ऊस होतो आणि वजन देतोय. तर तुम्ही हा ज्ञानविरा वापरल्यानंतर रासायनिक खतं कमी केली होती का? कमी केली, रासायनिक खूप कमी लागली आम्हाला रासायनिक खतं. तर रासायनिक खताच्या तुलनेत याचं कार्यक्षम कसं वाटलं तुम्हाला? एकदम चांगली आहे, 100% चांगली आहे. तुम्ही ज्ञानविरा जेव्हा वापरला तेव्हा ज्ञानविरा तणनाशकात वापरला होता किंवा कीटकनाशकात प्लेन फवारणी केली? नाही, कीटकनाशकात वापरला होता आणि प्लेनही फवारणी केलेली आहे. त्याचं पुढचा काही साईड इफेक्ट? काही साईड इफेक्ट नाही. बाकी तुम्ही दुसऱ्या कोणत्या पिकांवरती वापरले? कोबीला मारले आम्ही, फ्लावरला मारले, कांद्यालाही मारले. कांद्याला पण वापरले. इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही ज्ञानविरा? ज्ञानविराचा रिझल्ट चांगला आहे. इतर शेतकरी सुद्धा याचा वापर करावा, माझं पण म्हणणं आहे.